सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट शुक्रवारी माध्यमांमध्ये ही बातमी आली आणि राज्यात एकच खळबळ उडाली। गेले 2 महिने ज्या धनंजय मुंडेंविरोधात सुरेश धसांनी रान उठवलं, घोटाळे बाहेर काढणं असो की वैयक्तिक आयुष्यावरचे खुलासे असो, सुरेश धस आता मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत असं बोललं गेलं। तेच सुरेश धस गुपचूप जाऊन मुंडेंना भेटून आले। बरं, बातमी आल्या आल्या धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। पण खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धस आणि मुंडेंची कौटुंबिक भेट झाल्याचं सांगून बॉम्ब टाकला। त्यामुळे आता धनंजय मुंडे आणि सुरेश धसांची कोंडी होणार हे स्पष्ट झालं होतं। झालंही तसंच। एकीकडे बावनकुळेंनी आपल्या उपस्थितीत धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडे आणि धसांची तब्बल 4.5 तासांची भेट झाली आहे असा खुलासा केला, तर धसांनी मात्र सारवासारव करत आपण धनंजय मुंडेंची परवा भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटलो होतो। ती भेट लपून छपून घेतली नाही तर दिवसाढवळ्या घेतल्याचं धसांनी स्पष्ट केलं। मात्र या भेटींबाबत मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांना काहीच माहिती नसल्याचं पुढे आलंय। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी या भेटीनंतर सुरेश धसांनी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केलाय। त्यामुळे सुरेश धस एकीकडे रोज धनंजय मुंडेंविरोधात रान उठवताना दिसतात, पण दुसरीकडे मात्र त्यांची गुप्त भेट घेतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। म्हणूनच धसांच्या एका भेटीमुळे त्यांनी एवढ्या दिवसात कमावलेलं सगळं गमावलं का? धस मुंडेंना मॅनेज झालेत का? धसांनी मुंडेंची गुप्त भेट घेण्यामागं नेमकं काय राजकारण आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुरेश धसांनी आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंविरोधात राळ उठवली होती। त्यानंतर धसांनी देशमुखांच्या हत्येतील मास्टरमाइंड वाल्मिक कराड असून त्याला धनंजय मुंडेंनी पोचलंय। कृषी मंत्र्याच्या कार्यकाळात पीक विमा, डीबीटी योजना, जिल्हा बँकेत कोट्यवधींचे घोटाळे झाल्याचे स्पष्ट करून मुंडेंना धसांनी धारेवर धरल्याचं राज्यानं पाहिलंय। संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी काढलेल्या यात्रांमध्ये धसांनी जोरदार भाषणं केली। तसंच तपासात कोणताही अडथळा नको म्हणून बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंऐवजी मुख्यमंत्री फडणवीस किंवा अजितदादांनी घ्यावं अशी आग्रही भूमिकाही धसांनी घेतली होती। आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आपण लढणार असल्याचं सांगणाऱ्या सुरेश धसांनी आता थेट धनंजय मुंडेंची गुप्तपणे भेट घेतली। त्यामुळं त्यांच्या भूमिकांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एकीकडे बावनकुळे ही भेट 4 तास कौटुंबिक झाल्याचं सांगतात, तर दुसरीकडे धस ही भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी झाल्याचं सांगतात, तर धनंजय मुंडेंचं कार्यालय या भेटीचं वृत्त नाकारतंय। त्यामुळं या सगळ्याच प्रकरणावर शंका उपस्थित केली जाते। याचे अनेक राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत। धस मुंडेंच्या भेटीचा सगळ्यात पहिला राजकीय अर्थ म्हणजे अजित पवारांशी जुळवून घेणं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आक्रमक झाले ते आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस। या प्रकरणातून त्यांनी वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडेंवर आरोपांचा टेम्पो आत्तापर्यंत कायम ठेवला होता। त्यांनी धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध केला होता। त्यांनी आणि इतर नेत्यांनी केलेल्या विरोधामुळेच बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे आलं। आता अजित पवारांच्या राज्यातील राजकीय ताकदीबाबत सुरेश धस जाणून आहेत। त्यात अजित पवारांनी पहिल्यापासूनच धनंजय मुंडेंना राजकीय संरक्षण दिलंय। यापूर्वी पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा विचार होणार नाही अशी भूमिका पवारांची होती। त्यानंतर अंजली दमानिया यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या संबंधाचे पुरावे सादर केले। त्यानंतर मुंडेंनी कृषी मंत्री असताना डीबीटी योजनेत केलेल्या घोटाळ्याचे पुरावे पुढे आणले। त्यातच नुकतीच देवगिरीवर धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत अजित पवारांनी बैठक घेतली। त्यात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही अशी भूमिका घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। तसंच पक्षाच्या कोअर टीममध्येही धनंजय मुंडेंना स्थान मिळालंय। यातून कोणीही कितीही जोर लावला तरी अजितदादा हे मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत हे स्पष्ट होतं। त्यामुळेच सर्व स्तरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मी कधीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसल्याचं सुरेश धस वारंवार स्पष्ट करताना दिसत आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय माझा नाही, तो त्यांच्या पक्षाचा आहे। त्यामुळं अजितदादाच त्याबाबत निर्णय घेतील। यातून धस हे धनंजय मुंडेंना कुठेतरी ढील देत असल्याचं बोललं जात होतं। तसंच पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचे सगळे अधिकार अजित पवारांकडे आहेत। त्यातच अजित पवारांनी धसांना भेटही नाकारल्याच्या बातम्या आल्या आहेत। जिल्हा नियोजन समितीतून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना अजित पवारांनी डावललंय। त्यामुळे बीडमध्ये धनंजय मुंडेंना विरोध म्हणजे अजित पवारांना विरोध
असंही बोललं जाऊ लागलंय। म्हणूनच सुरेश धसांनी जुळवून घेतल्याची आता चर्चा होते। मुंडेंची धसांनी भेट घेण्यामागचा दुसरा अर्थ म्हणजे धसांनी ओबीसी समीकरण जुळवून आणल्याची चर्चा होते। बीडमध्ये 1.5 वर्षांपासून मराठा विरुद्ध ओबीसी अशी दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे। त्याला सगळ्यात मोठं कारण ठरलं होतं जरांगे फॅक्टरचं। मात्र संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मनोज जरांगेंनी मराठा समाजात निर्माण केलेली स्पेस कमी करण्याचं काम सुरेश धसांनी केल्याचं म्हटलं जातं। त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद असल्याची ही चर्चा झाली। धसांच्या आष्टी मतदारसंघात मराठा आणि ओबीसी असे दोन्ही समाजाची मोठी ताकद आहे। मधल्या काळात धसांचा 2014 आणि 2019 असा सलग 2 टर्म पराभव झालाय। सध्या धस मराठा समाजाचंच नेतृत्व करत असल्याचं पुढे येत होतं। त्यामुळं मतदारसंघातील ओबीसी समाजात नाराजी पसरण्याची भीती होतीच। त्यातच महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी संपूर्ण भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं होतं। भगवानगड म्हणजे वंजारी समाज असं समीकरण लावलं जातंय। त्यामुळं पुढील काळात ओबीसी समीकरण जुळवणंही धसांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। या अर्थानंही सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीकडे पाहिलं जातंय। बीडमधील वर्चस्व पाहता मंत्री धनंजय मुंडेंशी जुळवून घेतलं तर धसांना पुढील काळात ओबीसी समाजाचाही पाठिंबा मिळवणं सोपं जाणार असल्याचं राजकीय वर्तुळातून सांगितलं जातंय। धस मुंडेंच्या भेटीचा तिसरा अर्थ म्हणजे पंकजा मुंडेंच्या महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावणं। सध्या पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आमदार असल्या तरी भाजपनं पंकजा मुंडेंना मंत्रिपद दिलंय। त्यामुळं अर्थातच मुंडेंचं महत्त्व वाढलंय। त्यामुळं पंकजा मुंडेंचं राजकारणातील वाढतं वजन हे धनंजय मुंडे आणि सुरेश धसांसाठीही धोक्याचं मानलं जातंय। त्यातच धस आणि धनंजय मुंडेंमधील वाद हा पंकजा मुंडेंच्या पथ्यावर पडत असल्याचंही बोललं गेलंय। सुरेश धस आणि मुंडे कुटुंब यांच्यातील वाद काही नवा नाही। सुरेश धसांनी थेट दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंशीही पंगा घेतला होता। त्यानंतर धनंजय मुंडेंचं वाढतं वर्चस्व पाहून धसांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। तर भाजपमध्येही सुरेश धसांचं पंकजा मुंडेंशी कायमच वाजत आलंय। त्यातच धसांनी 2024च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी आपला प्रचार केला नसल्याचा आरोप केलाय। आमचा पक्षांतर्गत वाद आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंचा मी कधीही सत्कार करणार नाही असं धसांनी जाहीरपणे स्पष्ट केलंय। तसंच पंकजा मुंडे यांनीही धस हे बीड जिल्ह्याची बदनामी करत असल्याची टीका केली होती। त्यानंतर आता मला आष्टी विधानसभा मतदारसंघाकडेही लक्ष द्यावं लागेल असा धसांना इशाराही त्यांनी दिला होता। दरम्यान सक्रिय राजकारणातून बाहेर पडलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे। ही धस आणि धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातंय। त्यामुळं मराठा असलेले सुरेश धस आणि ओबीसी म्हणून धनंजय मुंडे एकत्र आले तर बीडसह राज्यातील पंकजा मुंडेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना ब्रेक लागेल असा अर्थही या राजकीय वर्तुळातून काढला जातोय। पण या सगळ्यामुळं सुरेश धस बॅकफुटला गेलेत का? तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका, मंत्री असलेल्या मुंडेंचा तपासावर प्रभाव पडणारच अशी सुरुवातीला आक्रमक भूमिका घेणारे सुरेश धस हे आता मी नाही तर राष्ट्रवादीचेच प्रकाश सोळंके मुंडेंचा राजीनामा मागत आहेत असं स्पष्टीकरण देताना दिसत आहेत। खरं तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप होतोय। त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला होता, पण तो मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला। त्यावेळी झालेल्या सभेत या प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करणं संयुक्तिक होणार नाही, त्या पोलिसांची कानउघडणी डिपार्टमेंटनं केली आहे, पण पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरू नये अशी भूमिका सुरेश धसांनी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। तसंच सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंनीही धसांबाबत मोठा खुलासा करत सुरेश धस रात्री 2:30 वाजता आम्हाला भेटायला आले होते, त्यावेळी त्यांनी आम्हाला मन मोठं करून पोलिसांना माफ करा असं सांगितलंय असं म्हटलं। त्यानंतर धसांवर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली। तसंच धस फक्त मराठा धार्जिणं राजकारण करत असल्याचाही आरोप झालाय। जितेंद्र आव्हाडांनी तर धसांवर मनोज जरांगेंची स्पेस कमी करण्यासाठीच भाजपनं धसांना पुढं केल्याची टीका केली। या सगळ्या पार्श्वभूमीवर धसांनी ज्यांच्या विरोधात गेल्या 2 महिन्यांपासून रान पेटवलंय त्या धनंजय मुंडेंची त्यांनी भेट घेतल्याचं पुढं आलंय। त्याला भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे नंतर स्वतः धसांनीही दुजोरा दिलाय। त्यामुळं धसांवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली जाते। धसांनी आता मुंडेंची भेट घेणं म्हणजे धसांनी कॉम्प्रोमाइज केलंय का असंही बोललं जातंय। पण या भेटीनंतरही देशमुखांच्या हत्येबाबत काहीही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न धसांनी केलाय। पण स्पष्टीकरण दिलं असलं
तरी धसांभोवती उठलेलं संशयाचं मोहोळ थांबण्याचं नाव घेत नाही. तुम्हाला काय वाटतं? धसांनी मुंडेंची भेट घेऊन मोठी चूक केली आहे का? आत्तापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात धसांनी जे काही मिळवलं ते या एका भेटीमुळे गमावलंय का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.